मित्रांनो, प्रथमतः आपण आपल्या सर्व हक्काच्या मागणीसाठी या ठिकाणी उपस्थित झाला त्या सर्वांचं अभिनंदन। आणि घराकडे जाताना आज आपण खरंच बांगड्या विकत घेऊ, जे आज या ठिकाणी न येता बुजगावण्यावानी आपल्या कार्यालयात जाऊन आज सह्या करत असतील। अरे थोडी तरी जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा। जेव्हा इतिहास लिहिला जात होता तेव्हा तुम्ही बांगड्या बसून घरी बसला होता, शाळेत बसला होता, कार्यालयात बसला होता। अरे देवाच्या दारात जाऊन त्यांना सुद्धा काय उत्तर देसाल? देव सुद्धा त्यांना विचारील, अरे जेव्हा जुन्या पेन्शनचा संप चालू होता तेव्हा तू कुठे होता? तो म्हणाल, मालक मी माझ्या कार्यालयात होतो। तू जा म्हणाल नरकात, तुला लढण्यासाठी खाली पाठवलं होतं, तू तर भुगला निघला रे, भुगला निघला। अरे लढण्याचा इतिहास आहे आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही। जोपर्यंत सरकार वठणीवर येत नाही तोपर्यंत मैदानात आम्ही सर्व उभे राहू, तोपर्यंत मैदानात आम्ही सर्व उभे राहू। मित्रांनो, सरकारला वठणीवर आणल्याशिवाय सोडायचं नाही। कर्मचारी एवढी मोठी ताकद आहे, पांढरे कपडे घातले आणि मोठ्या चारचाकी गाडीत बसलं म्हणजे सगळे कामं होतात का? नाही हो, काय सगळे कामं होतात? जेव्हा कोरोना चालू होता, मित्रांनो लक्ष द्या, जेव्हा कोरोना चालू होता तेव्हा एका नेत्याच्या घराच्या जवळ जाण्यासाठी आपले 4 पोलीसवाले बांधव समोर बसलेले होते, कोण्या साध्या माणसाला सुद्धा मध्ये जाऊ देत नव्हते। पण त्या टायमाला मैदानात कोण माणूस होता हो, कोण व्यक्ती होती त्या टायमाला? अहो आपले सर्व कर्मचारी होते, आपले आरोग्य कर्मचारी बांधव होते। अरे ज्या टायमाला तुम्ही आमच्या अंगाला हात लावायला सुद्धा, आमच्या जवळ यायला सुद्धा तुम्ही सामान्य जनतेच्या घाबरत होता, त्या टायमाला हा देश वाचवला कोण? कोण वाचवला? कर्मचारी वाचवला। तुम्हाला लाज वाटते का मग ज्यांची पेन्शन करून स्वतः पेन्शन घ्यायला? लाज वाटते का? ज्या टायमाला संकट असतात त्या टायमाला कर्मचाऱ्याला उभं करतात आणि जेव्हा मलिदा खायची वेळ येते तेव्हा मात्र दोन्ही हातानं वर पितात। थोडी तरी शरम लागते का? थोडी तरी शरम लागते। मित्रांनो, या हऱ्यानाऱ्याने सगळा काट लावलाय। एक नागपूरचा टरबूज, दुसरा बारामतीचा पोपट, सगळ्या जण जे आहे सगळी जण ती इथंच आहे। आता सांगितलं पटाडे सरांनी, मी मारल्यासारखं करतो, तू लढल्यासारखं कर, पण एक दिवस ध्यानात ठेवा, जनता सर्व काही असते, मारणार बी आणि रडवणार बी, आणि ते आम्ही करूनच दाखवणार। म्हणून ध्यानात ठेवा, या हऱ्या नाऱ्याचा शेवट केल्याशिवाय आपल्याला पेन्शन भेटणार नाही। म्हणून मित्रांनो, आपली मागणी ही आपण एकदम आरशासारखी पारदर्शक असली पाहिजे। आपण फक्त एकच विषय आपल्या नजरेत ठेवला पाहिजे, तो म्हणजे जुनी पेन्शन। मग भलेही आपल्या कुटुंबातली व्यक्ती कोणत्याही पक्षात असू द्या, आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। जर पेन्शन मिळवायची असेल तर बेंबीच्या देंडापासून अगदी हृदयापासून आणि मेंदूपासून, म्हणजे तीनही विचारानं विचार करून आपल्याला लढावं लागेल, झगडावं लागेल। एवढा सोपा विषय नाही। आता सरकारने एक नवीन काय काढलाय, फतवा काढलाय की तिजोरीवर बोजा पडतो। तिजोरीवर काय पडतो? पेन्शन बोजा पडतो। अरे नालायकांनो, तुम्हाला कारभार चालवता येत नाही, सरकारचं उत्पन्न वाढवता येत नाही, हक्काचे सगळे इथले उद्योग तुम्ही दुसऱ्या राज्यात पाठवता आणि कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमुळे तिजोरीवर बोजा पडता म्हणता। तुम्हाला सरकार चालवता येत नाही हे कबूल करा, कारण तुम्ही जर सरकार व्यवस्थित चालवलं तर राज्याची महसुली तूट राहणार नाही, राज्य सकारात्मक स्थितीत येईल आणि उत्पन्न वाढेल। कर्मचाऱ्याच्या पगाराला ज्याला सुद्धा तुमच्याजवळ पैसे नसतात ही तुमच्यासाठी लाज वाटणारी गोष्ट आहे, आमच्यासाठी नाही। मित्रांनो, आताच आपली एक गाजणारी कविता आहे, हटायचं नाही गड्या झटायचं, पुढे पुढे तू चालत राहायचं। हटायचं नाही गड्या झटायचं, पुढे पुढे तू चालत राहायचं। मित्रांनो, मागच्या 7 ते 8 वर्षापासून आपण जुनी पेन्शनचा संघर्ष करतो। सुरुवातीला शिक्षक बांधव, आरोग्य कर्मचारी यांनी या चळवळीमध्ये सक्रिय योगदान दिलं, पण म्हणतात ना, चांगल्या पायवाटेवर जर आपण उभे राहिलो तर एक दिवस प्रत्येक जण माणसाला माणसं जोडल्या जातो आणि इतिहास घडतो। जसं छत्रपतींचं स्वराज्य घडलं, मागणी चांगली असेल, मुद्दा योग्य असेल तर सर्वजण जोडतात, तसं आज जिल्ह्यातला प्रत्येक कर्मचारी आज या मोहिमेमध्ये जोडला आहे। मित्रांनो, त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण आपण सुद्धा केलं पाहिजे। आज जुनी पेन्शन धारक
कर्मचारी सुद्धा आपल्या सोबत आहेत. जे नाही त्यांना आता सगळ्यांनी हात जोडून विनंती केली, उद्या थिएटर मारून विनंती करायची वेळ आली तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. थिएटर सुद्धा मारण्याची वेळ आली तरी मागे पुढे पाहणार नाही, पण संपातून माघार घेणार नाही. एवढी गोष्ट ध्यानात असू द्या. आणि मित्रांनो, ही चळवळ काही एकट्या दुसऱ्याची नाहीये. प्रत्येकानं आता आपल्या संपर्कातले जेवढे लोक असतील आणि ते कार्यालयात असतील त्यांना सांगा की आज नाही तर नाही आलं वाटू, उद्या जर का तू आला नाही संपात तर याच्या पुढे तुझं कोणतंही काम आम्हाला सांगायचं. मित्रांनो, यांना जर अटलीवर आणायचं असेल तर त्याच्याशिवाय पर्याय नाही. संघटनांच्या लोकांनी खूप प्रयत्न केले, जुन्या संघटना असू द्या नव्या संघटना असू द्या सगळ्यांनी प्रयत्न केले, पण काही आहेतच असे हरामखोर त्यांना बेसरपणाचा एकदा पुरता अंगावर घेतला की कोणी ऐकू शकत नाही, होत नाही. तर अशा लोकांना आपल्याला वठणीवर आणावं लागेल आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील. उद्यापासून सर्वांनी प्रयत्न करा. त्याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. सुरुवात झालीये, पेन्शन घेतल्याशिवाय थांबायचं नाही मित्रांनो, थांबायचं नाही. आणि आता मी थांबतो. धन्यवाद.